नमस्ते विद्यार्थ्यांनो. आज इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनी प्रथमच शिष्यवृत्ती परीक्षा दिलेली आहे. तशी तर या विद्यार्थ्यांनी 7वीच्या विद्यार्थ्यांनी 5वीला दिली होती, परंतु यावर्षीपासून 4थी आणि 7वीला शिष्यवृत्ती परीक्षा सुरू झालेली आहे. आजचा हा पेपर क्रमांक 1 माझ्याकडं संच बी उपलब्ध आहे आणि या संचानुसार मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे. तुम्ही तुमच्या संचानुसार ज्या ठिकाणी प्रश्न असेल त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर समजून आपले मार्क काढू शकतात. तसा पेपर हा फार अवघड अथवा सोपा नव्हता, मध्यम स्वरूपाचा होता. मात्र ज्यांची तयारी होती त्यांच्यासाठी हा पेपर हा सोपाच होता. चला तर पाहूयात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर. मी स्पष्टीकरण देणार नाही. स्पष्टीकरणासाठी स्वतंत्र आपण व्हिडिओ करूयात. आता फक्त उत्तरे काढूयात. ओके, चला तर पाहूया मराठीचे 25 प्रश्न. पहिला प्रश्न होता पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा असं म्हटलंय, तर तो शुद्ध शब्द आहे मृत्युंजय. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, काय आहे प्रश्न पहा, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा. तर त्यासाठी चुकीच्या अर्थाचा पर्याय असणार आहे पांढरा कावळा, पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न आहे तिसरा आणि काय आहे प्रश्न, क्षुधाक्रांत या शब्दाचा योग्य अर्थ कोणता. तर भुकेने व्याकुळलेला, पर्याय क्रमांक 2. यानंतर अवसान गोळा होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा असं म्हटलेलं आहे. तर त्यासाठी काय आहे, अवसान गोळा होणे म्हणजे शक्ती एकवटणे, पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. पुढील 5वा प्रश्न आहे, टिंबटिंब पोट भरत नाही, अपूर्ण म्हण पूर्ण करा. तर काय आहे, दात कोरून, आपल्याकडं खेडेगावात म्हणतात दात टोकरून, आहे की नाही, म्हणजे कोरून. चला 6वा प्रश्न, पुढील सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही म्हटले. हा शब्द महत्त्वाचा नाही, तर कोणती, ए आणि आय, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढं पाहूयात 6वा प्रश्न काय आहे तो, 6वा झाला. 7वा प्रश्न पाहूयात, संधी नियमानुसार विसंगत जोड शब्द ओळखा असं म्हटलं. विसंगत म्हणजे वेगळा, तर हे पहा यातील येणार आहे षडानन, पर्याय क्रमांक 2. 8वा प्रश्न, पुढील कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे असं म्हटलंय. क्रियापदाचे प्रकार, त्यामध्ये तुम्हाला संयुक्त क्रियापद माहीत आहे. तर बघा तर त्यात येतं पर्याय क्रमांक 1, शेतकरी शेतात राबत असतो. त्यानंतर आपण 9वा प्रश्न पाहूया, पुस्तकाखेरीज अवांतर वाचन करावे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात. अधोरेखित कशाला केलेला आहे, खेरीज, आणि शब्दाला जोडून आलाय म्हणजे कोणता आहे तो, पर्याय क्रमांक 2, शब्दयोगी अव्यय. आलं लक्षात. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न, 10वा प्रश्न, पुढील स्त्रीलिंगी नाम कोणते असं विचारलं तर लगेच लक्षात येईल ती थाप, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखा असं म्हटलेलं आहे. वचन प्रकारानुसार एक वचन अनेक वचन, आहे की नाही. मग प्रार्थना, घटना, सामना आणि भावना. मी जरा कन्फ्युजनमध्ये आहे, थोडंसं क्लिअर नाही, पण माझ्या मते उत्तर भावना, पर्याय क्रमांक 4. यानंतर आपण पाहूया 12वा प्रश्न. काय आहे 12वा प्रश्न, पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते. तर सप्तमीचे काय आहेत बाळांनो, त, इ, आ, पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात. त्यानंतर आपण पाहूयात पुढील प्रश्न 13वा, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. नी आलेला आहे बाळांनो या ठिकाणी, तुमच्या लक्षात येत आहे. आणि मग नी म्हणजे काय, कशाचे आहेत प्रत्यय, नी कशामध्ये आहे, तृतीया, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 24वा प्रश्न पहा. 24वा प्रश्न काय, आम्ही सहलीला गेलो या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर त्याचा प्रयोग काय येतो, अकर्मक कर्तरी प्रयोग. आलं लक्षात. यानंतर पहा 15वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल असं म्हटलेलं आहे आपल्याला. अर्धविराम, विरामचिन्हामधील अर्धविराम कोणत्या वाक्यात वापरावं लागेल. तर ते आहे, तुमच्या लक्षात येऊ द्या, खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच या ठिकाणी वापरता येईल. जो आवडतो सर्वांना, 16वा प्रश्न, तोची आवडे देवाला. नीट लक्षात घ्या, या वाक्याचा वाक्प्रचार ओळखा असं म्हटलंय. वाक्यप्रकार ओळखा,
वाक्यप्रकार, वाक्याचे प्रकार आहेत, त्यामधील कोणता प्रकार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, याच्यामध्ये मिश्र वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य. त्यानंतर 17वा प्रश्न बघूयात आपण. 17वा प्रश्न काय आहे? तर सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. या वाक्याचा काळ ओळखा. काळ विराजमान झाले आहेत म्हणजे काय? पूर्ण वर्तमान काळ. त्यानंतर 18वा प्रश्न, चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? तर ते काय आहे? आरती प्रभू. पर्याय क्रमांक 1. यानंतर 19 ते 21 प्रश्नासाठी एक कविता दिलेली आहे. आता ही कविता वाचून स्पष्टीकरण देणं शक्य नाही, आपण उत्तरं पाहत आहोत. याचं स्पष्टीकरण नंतर घेऊयात. पण उत्तर काय येतं ते पहा. 19वा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? दीनबंधू कोणास म्हटले आहे? तर कवितेत वाचल्यानंतर लक्षात येईल अपंगाला म्हटले आहे. आणि अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे असे कवीला वाटते? तर बघा, तर त्या अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे असं म्हटलंय, तर हृदय जात आहे असं कवितेतून निदर्शनास येतं. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 21वा प्रश्न, गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आला आहे? बघा, आता गरीब समानार्थी शब्द वाचली नाही वाचली तरी लक्षात येतं कविता. दिन. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा, प्रश्न 22 पासून ते 24 साठी सूचना आहे. सुसंगत वाक्याचा परिच्छेद दिलेला आहे. टिंब दिवस संपत आले होते. तर कशाचे बाळांनो? उन्हाळ्याचे दिवस संपत आले होते. सारे टिंब म्हणजे सारे उकाड्याने हैराण झाले होते. पर्याय क्रमांक 3. थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात टिंब निर्माण होईल. तर काय होणार? निसर्गात चैतन्य निर्माण होईल. अशा प्रकारे बघा, खाली प्रश्न दिसलेला नाही. काय आहे? 24वा, थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात टिंब निर्माण होईल. तर काय निर्माण होईल? चैतन्य. आणि यानंतर शेवटचा प्रश्न आहे भाषेचा, तो म्हणजे पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द असलेला पर्याय निवडा. दिव्य, प्रचंड, भव्य आणि विशाल हे समानार्थी शब्द आहेत. बाकीचे दिव्य हे उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपण मराठीचे 25 प्रश्न संभाव्य उत्तरं पाहिलेली आहेत. आलं लक्षात? ओके. यानंतर आपण पाहणार आहोत गणितातील 50 प्रश्नांचे संभाव्य उत्तरे. चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 26. मी सांगितल्याप्रमाणे स्पष्टीकरण देणार नाही, त्याला वेळ लागणार आहे. आपण फक्त उत्तरे शोध काढूयात आणि त्यानंतर मात्र एक स्वतंत्र व्हिडिओ प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणाचा घेऊयात. चला, तर 26वा प्रश्न आहे. 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 42 दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती जादा मजूर लावावे लागतील? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 24. त्यानंतर 27वा प्रश्न, प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 6. आलं लक्षात? यानंतर आपण पाहूया 28वा प्रश्न काय आहे तो. बघा, 28वा प्रश्न असा आहे. एक भाजी विक्रेत्याने सोमवार ते रविवार एका आठवड्यात विकलेल्या भाजीची विक्री रक्कम आपल्याला पुढील प्रमाणे दिलेली आहे आणि एका दिवसाची विक्री x रुपये आहे. त्याची सरासरी विक्री 2,800 रुपये आहे. तर रविवारी विकलेल्या म्हणजे x रुपये भाजीची विक्री किती आहे? तर हे तुम्हाला लक्षात येतं, सरासरीवरचं उदाहरण आहे. आणि हे जर सोडवलं तुम्ही पूर्णपणे तर तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 2,300 रुपये. त्यानंतर 29वा प्रश्न, जर कोन P बरोबर 55 अंश तर कोन Pच्या कोटिकोणाच्या पूरककोणाचे माप किती? तुम्ही जर सोडवलं हे सर्व तर तुमच्या लक्षात येईल पर्याय क्रमांक 2, 145 हे उत्तर येतं. यानंतर 30वा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीमध्ये ए म्हणजे कोन A, कोन B, कोन C, कोन D यापैकी कोणता कोन वेगळा आहे असं विचारलेलं आहे. तर पहा, 3 कोन एकाच कंसात अंतर्लिखित झालेले एकाच कंसातील कोण आहेत आणि एक मात्र नाही, तो म्हणजे पर्याय क्रमांक 4, D हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूयात 31वा प्रश्न काय आहे. पहा, 31वा प्रश्न, पुढील विधानापैकी असत्य विधान कोणते? असत्य म्हटलंय म्हणजे चुकीचं. त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती नसतात म्हटलंय, ते असतात म्हणजे पहिलंच असत्य आहे.
पर्याय क्रमांक 1. 32वं उदाहरण काय? सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण PQ आरची परिमिती किती असं म्हटलेलं आहे. हे काटकोन दिलं आहे पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्हाला ही बाजू काढावी लागेल, ही बाजू पण 29 येईल, 29. आणि त्यामुळं काय होईल हे बघा, इथं 20 21 दिले, त्यामुळं ही 29 येणार आहे. आणि मग 29 यात सगळ्यांची बेरीज केली तर काय येईल? 21 20 आणि 29 70 सेंटीमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. यानंतर पाहूया 33वा प्रश्न. काय आहे 33वा प्रश्न? पहा, पुढील पर्यायापैकी पायथागोरसचे त्रिकूट नसणारा पर्याय कोणता ते निवडा. आपल्याला माहीत आहे कसा शोधायचा तो. पर्याय क्रमांक 2 15 36 आणि 40 हे उत्तर आहे. त्यानंतर 34वा प्रश्न. 30 सेंटीमीटर लांबी व 20 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या एका आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर तुमच्या लक्षात येईल काढल्यानंतर त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 625 चौरस सेंटीमीटर. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 35. आता 35 काय आहे? सोबतच्या आकृतीमध्ये चौरस PQRS म्हणजे बाहेरचा चे क्षेत्रफळ 900 चौरस सेंटीमीटर आहे. तर चौरस PQRSच्या बाजूच्या मध्यबिंदूंना जोडून तयार होणाऱ्या चौरस ABCDचे क्षेत्रफळ किती असेल? आता बघा, हे मध्यबिंदू आहेत, हा बाहेरचा चौरस म्हणजे आपल्याला बाहेरच्या चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि मधल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे मधल्याचं. तर काय असतं सांगतो तुम्हाला. या ठिकाणी एक नियम आहे. असं जर असेल, मध्यबिंदूला जर जोडून मध्ये चौरस तयार होत असेल, समभुज चौकोन तयार होत असेल, तर त्याचं क्षेत्रफळ हे बाहेरच्या चौरसाच्या निम्म असतं. निम्म असतं म्हणजे हे किती दिलेलं आहे बाहेरच्याचं, कधी कधी मधल्याचं देऊन बाहेरच्याचं विचारलं जाईल. तर हे 900 दिलेलं आहे, तर 900च्या निम्म काय होईल? 450 450 चौरस सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. चला, यानंतर आपण 36वा प्रश्न पाहूयात. 36वा प्रश्न पाहूयात. एका चौकोनी चितीला 6 पृष्ठे 8 शिरोबिंदू आहेत, तर कड्यांची संख्या किती? आपल्याला माहीत आहे, सरळ सरळ पर्याय क्रमांक 1 12. त्यानंतर गटातनं बसणारा शब्द. तर बघा, घन, चौरस, इष्टिका चिती आणि त्रिकोण चिती. आता इथं जर पाहिलं आपण तर लगेच लक्षात येईल चौरस आहे की नाही, द्विमितीय आणि त्रिमितीय यावर. चला, म्हणजे याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया 38वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत 2 समांतर रेषांना एका रेषेने छेदले आहे, त्यावरून कोण याचे माप काढायचे आहे. म्हणजे या कोणाचं माप काढायचं आहे आपल्याला. तर बघा, हे काय आहेत? रेषी जोडीतील कोण आहेत, त्यावरून आपल्याला कोणाचं माप काढता येईल. एकची किंमत निघेल आणि त्यावरून नंतर हे संगत कोण आहेत म्हणून कोण. स्पष्टीकरण तसं तर नाही, आपण उत्तर फक्त पाहणार आहोत सध्या. त्यामुळं बघा, 38वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 65°. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 39. तर सोबतच्या आकृतीवरून सुषम षटकोनी बहुभुज आकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापाची एकूण बेरीज किती? एकूण म्हटलं हे पहा, सुषम षटकोनी आहे, तर त्याची किती असते बाळांनो? पर्याय क्रमांक 4 720. त्यानंतर आपण पाहूया 40वा प्रश्न. काय आहे प्रश्न बघा. तर 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी डेसिमीटरमध्ये किती होईल? याचं डेसिमीटर करा. 8 ठिकाणी कापली, 9 स्पष्टीकरण 9 भाग आलेला, तर ते उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 800 डेसिमीटर. त्यानंतर आपण पाहूयात पुढील प्रश्न 41. 8.8 किलोमीटर बरोबर किती मीटर म्हटलं आहे? मीटर. तर याचं उत्तर येणार आहे, तुम्हाला माहीत आहे याला अगोदर कशामध्ये करणार तुम्ही? किलोमीटर आहे आणि किलोमीटर आणि मीटरमध्ये कितीचा संबंध असतो? 1000चा. मग त्यानुसार आपल्याला उत्तर काढता येतं आणि या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 8125 पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात? 42वा प्रश्न पाहूया. एका चौरसाचे क्षेत्रफळ 729 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती म्हटलेलं आहे? तर त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 108 सेंटीमीटर. त्यानंतर 43वा प्रश्न पाहूया. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 700 मीटर असून या बागेभोवती 5 पदरी काटेरी तारेचे कुंपण करावायचे आहे. जर तारेचा दर प्रति मीटर 60
रुपये असेल तर कुपनासाठी एकूण किती खर्च येईल. तर तुम्हाला खर्च कसा काढावा लागेल हे सगळं माहीत आहे. योग्य पद्धतीने सोडवलं तर त्याचं उत्तर तुमचं येणार आहे पर्याय क्रमांक 1, 6,60,000 रुपये. यानंतर आपण 44वा प्रश्न पाहूया. 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला आणि दुसऱ्या 88 सेमी लांबी असलेल्या तारेपासून एक वर्तुळ बनवले, तर वर्तुळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक असेल असं म्हटलेलं आहे. तर मग आपण दोन्हीचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्यामधील फरक काढावा लागेल. काढला असता तो येईल पर्याय क्रमांक 2, 132 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर 45 प्रश्न पहा. 60 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या आतील बाजूला लागून 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर होईल असा प्रश्न आहे. तर बघा, सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, दोन्हीतला फरक काढल्यानंतर काय येईल, तर 749 चौरस मीटर. त्यानंतर 46वा प्रश्न पहा. 46वा प्रश्न असा आहे. एका घनाचे घनफळ एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे बाळांनो 294 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे घनफळ किती. पृष्ठफळावरून बाजू काढावं लागेल, बाजूवरून म्हणजे घनफळ काढावं लागेल त्यानंतर, आणि ते काय येईल पर्याय क्रमांक 1, 343 घन सेमी. त्यानंतर आपण पाहूया 47वा प्रश्न. त्याचं उत्तर काय आहे. 250 मीटर लांब, 150 मीटर रुंद व 2 मीटर खोल खड्ड्यातील माती 7.5 किमी लांब, 20 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती मीटर जाडीचा थर तयार होईल. हे घनफळ बरोबर हे घनफळ ठेवल्यानंतर उंची आपल्याला निघेल, आणि ती निघेल पर्याय क्रमांक 3, 0.5 मीटर. त्यानंतर 48वा प्रश्न. हा पण सरासरी सारखाच प्रश्न आहे. बघा काय म्हटलेलं आहे. एवढे प्राप्तांक आणि या ठिकाणी एक प्राप्तांक x दिला आहे. या सर्व प्राप्तांकांचे मध्यमान 620 आहे, तर xची किंमत किती. मध्यमान म्हणजे सरासरी असते, आणि म्हणून ते सोडवल्यानंतर तुमचं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 624. काय येईल 624 म्हणजे पर्याय क्रमांक 4. यानंतर 49 आणि 50 प्रश्न आलेखावर विचारलेले आहेत. आलेखाचं निरीक्षण करून पहा. खाली पहिला प्रश्न म्हणजे 49वा प्रश्न आहे आलेखावरचा. तो काय आहे पहा. इयत्ता 8वी 9वी आणि 10वीतील सर्व विद्यार्थ्यांनी एकूण किती फळझाडे लावली. त्या सर्वांची जर बेरीज केली तर काय येणार आहे. एकूण किती फळझाडे लावली. पर्याय क्रमांक 4. 200 नाही 4 येत नाही बाळांनो. पर्याय क्रमांक 3 225 झाडे. पर्याय क्रमांक 2 225 झाडे. आलं लक्षात. 50वा प्रश्न पण आलेखावरच आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लावलेल्या एकूण फुलझाडांचे एकूण फळझाडांशी गुणोत्तर किती. तर आपल्याला ते सर्व पाहिल्यानंतर फळझाडे आणि फुलझाडे आणि फळझाडांशी गुणोत्तर काढल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 17ला 15 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर पहा 51वा प्रश्न. मग 51वा प्रश्न काय आहे तर बघा. एक्सचे 20% बरोबर 8000चे 10%, तर एक्स बरोबर किती विचारलेलं आहे. तर ते एक्स बरोबर सोडवल्यानंतर 4000 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. यानंतर पहा 52वा प्रश्न. साखरेची किंमत शेकडा 15ने वाढल्यामुळे साखरेचा कप 10ने कमी झाला, तर उत्पन्नात शेकडा वाढ किंवा शेकडा घट किती झाली. हे सोपे प्रश्न असतात. ते सोडवल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की 12.5% वाढ होईल, म्हणजे 12.5 12.5% वाढ होईल. पर्याय क्रमांक 3. 53व उदाहरण पहा. 53व उदाहरण असं आहे. सुरेशने 2 बँकाकडून अनुक्रमे 10.12% दराने 10,000 आणि 10.9 दराने 12,000 रुपये कर्ज घेतले. त्याने ते सर्व कर्ज 3 वर्षानंतर व्याजासह परत केले, म्हणजे रासा एकूण रक्कम. तर त्या दोन्ही बँकामध्ये एकूण किती रुपये भरले. तर आता दोन्ही बँकातील रास काढावे लागतील आणि त्या राशींची बेरीज करावी लागेल, आणि ही बेरीज केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल उत्तर येणार आहे 28,840. त्यानंतर पहा 54वा प्रश्न काय आहे. 10.12 दराने 16,000 रुपये मुदलाचे 2.25 वर्षाचे म्हणजे 2.51 4 वर्षाचे सरळ व्याज व 10.10
दराने 16,000 रुपये बदलाचे 2.5 वर्षाचे होणारे सरळ व्याज यातील फरक, दोन्ही सरळ व्याज काढावं लागेल आणि त्यातील आपल्याला फरक काढावा लागेल आणि तो फरक जर काढला तर तुमच्या लक्षात येईल की तो फरक फक्त 500 रुपयांचा असेल, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुढील प्रश्न 55 नंबरचा प्रश्न आहे. एक वस्तू 60 रुपयाला विकल्यामुळे जितका तोटा होतो त्याच्या चौपट नफा ती वस्तू 80 रुपयाला विकल्यामुळे होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सोडवल्यानंतर सोपं आहे आणि हे सोडवलं तर तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 64 रुपये. त्यानंतर पहा, एका दुकानदाराने 42,700 रुपये किमतीचा मोबाईल 39,700 रुपयाला विकला तर दुकानदाराने किती टक्के सूट दिली. एक अगोदर सूट काढा आणि त्यावर शेकडा सूट काढा. त्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला किती येईल. पर्याय क्रमांक 3 7% सूट येणार आहे. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 57 आणि 58. 57 पहा, रामरावांनी एक ट्रॅक्टर दलालामार्फत, दलाल म्हणजे मध्यस्थ आहे की नाही, 6,50,000 रुपयाला विकत घेतल्यास दलालाला 1.5% दलाली दिली तर त्यांना तो ट्रॅक्टर किती रुपयास मिळाला. हे प्लस त्यानं म्हणजे रामरावांनी दिलेली दलाली म्हणजे अधिकची रक्कम यांची बेरीज आपल्याला करावी लागेल आणि ती बेरीज 1.5% काढून केल्यानंतर ती बेरीज आपली येणार आहे 6,59,750. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर 58वा प्रश्न पहा. 58वा प्रश्न असा आहे, जर x बरोबर 37 आणि y बरोबर 27 तर एक्स वायची किंमत किती. हे ह्याच्यासाठी सूत्र आहे आणि याचं उत्तर ते सूत्र वापरून सोडवल्यानंतर येणार आहे 999. पर्याय क्रमांक 2. यानंतर वर्ग विस्ताराची उदाहरणं बरेच म्हणजे 5-7 उदाहरणं आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले दिसतील. 59वा प्रश्न आहे, x अधिक 7 आणि दुसऱ्या कंसात x वजा 7 हे अवयव कोणत्या राशीचे आहेत. तर अतिशय सोपा असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर येणार आहे x वर्ग वजा 49. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर x वर्ग वजा 4xy अधिक 4y वर्ग बरोबर किती. तर हा पण सोपाच प्रश्न आहे, विरुद्ध आहे, याच्या विरुद्ध आपल्याला करायचं आहे. पण हे सूत्र वेगळं आहे, वर्ग विस्ताराचं हे वेगळं आहे. मग ते सूत्र पाठच असावे लागतील. 60चं उत्तर येणार आहे बघा x वजा 2y आणि दुसऱ्या कंसात सुद्धा x वजा 2y. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपण 61वा प्रश्न पाहूया. काय आहे प्रश्न पहा 61वा. कंसात 6x वजा 5y कंसाचा वर्ग द्विपदीचा वर्ग विस्तार आणि याचं उत्तर येणार आहे आपलं 36x वर्ग वजा 60xy अधिक 25y वर्ग. 36x वर्ग वजा 60xy अधिक 25y वर्ग. त्यानंतर 62वा प्रश्न पहा. 62व्या प्रश्नाचा विचार केल्यानंतर काय आहे पहा प्रश्न. कंसात पहिल्या कंसात आहे 3x अधिक 4y कंसाचा वर्ग, दुसऱ्या कंसात 3x वजा 4y कंसाचा वर्ग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 18x वर्ग अधिक 32y वर्ग. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. 63वा प्रश्न आहे, 9a वर्ग वजा 1/16b वर्ग बरोबर किती. तर हे बघा याचं उत्तर येणार आहे पहिल्या कंसामध्ये अधिक किंवा वजा असू शकतं, हे मागं पुढं असू शकतं. 3a अधिक 1/4b आणि दुसऱ्या कंसात 3a वजा 1/4b म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 4x अधिक 10/5 बरोबर 6. तर एक्सची किंमत सोपं उदाहरण आहे आणि हे सोडवल्यानंतर याचं उत्तर येणार आहे 5. त्यानंतर एका संख्येच्या तिपटीत त्या संख्येची दुप्पट मिळवली तर 85 येते, तर ती संख्या कोणती असं म्हटलेलं आहे. नीट लक्षात घ्या. हे पण उदाहरण थोडं विचार करून सोडवलं तर फार सोपं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. तर आपल्याला तो तक्ता माहीत असल्यावर लगेच लक्षात येईल आहे की नाही. पर्याय क्रमांक 4.
2500 बेरीज येते. 67वा प्रश्न पहा. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती? हे बघा, नैसर्गिक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्या या माहीत झाल्या. त्यातील फरक म्हटलाय तो कितीचा असेल? तर नक्कीच पर्याय क्रमांक 3 2चा फरक येतो बाळांनो. कितीचा? 2. यानंतर आपण पाहूया 68वा प्रश्न. 73/99 बरोबर किती? तर लगेच तुमच्या लक्षात येईल उत्तर काय येईल? 99 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 0.चिन्हावरती 73 आहे की नाही. त्यानंतर संख्या रेषेचे निरीक्षण करून पी कोणती संख्या दर्शवते तो पर्याय निवडा. तर पी कुठं आहे? इथं. आणि कोणती संख्या दर्शवतो पी? तर 7/3 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 70वा प्रश्न पहा. काय आहे 70वा प्रश्न? तर बघा, 784, 98, 196, 392 या सर्व संख्यांना खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येच्या विभाज्यतेच्या कसोट्या लागू पडतील? म्हणजे कशानं भाग जाईल? कोणत्या संख्येने भाग जाईल? समसंख्या आहे 2 तर जाणार आहे आणि या सर्व संख्यांना आणखी 7 भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक 1, 2 आणि 7. वर्गमूळ काढा. आता याला ट्रिक आहे. त्या ट्रिकनं जर तुम्ही सोडवलं, क्लुप्तीनं जर सोडवलं तर तुमच्या लक्षात येईल. याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 36. यानंतर आपण पाहूया 72वा प्रश्न. काय आहे तो? 2 क्रमावर विषम नैसर्गिक संख्यांचा लसावी 2499 आहे. तर त्या 2 संख्यापैकी लहान संख्या कोणती? तर याच्यासाठी अवघड पद्धतीने न जाता पर्यायाकडून पण जाता येतं आपल्याला. आणि 2 संख्याचा कसल्या म्हटलंय पण क्रमवार. मग याच्या पुढची संख्या घेऊन गुणाकार करून बघा. तुमचं उत्तर ज्याचं 2499 होईल ते येईल. आणि असं कोणाचं येणार आहे? तर पर्याय क्रमांक 2 49 हे उत्तर आहे. यानंतर 73वा प्रश्न पहा. 16/27, 5/9, 2/3, 125/243 यापैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सर्वांचं दशांशमध्ये रूपांतर करू शकतात. सगळ्यात मोठी परिमेय संख्या आपल्याला विचारलेली आहे ती येणार आहे पर्याय क्रमांक 4 2/3. त्यानंतर 74 कंसात 2चा 5वा घात कंसाचा घातांक 3 छेद 2चा 7वा घात गुणिले 4चा वर्ग बरोबर किती? हे सगळं जर सोडवलं तर तुम्हाला 74व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 16 मिळेल म्हणून पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पाहूया शेवटचा प्रश्न. सुनील व अनिल यांनी अनुक्रमे 91,000 आणि 65,000 गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाखेरीस त्यांना 48,300 रुपये झाला. तर सुनीलचा नफ्याचा वाटा किती? आहे की नाही? आपल्याला हे अशी उदाहरणं तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत, आपल्या 7वीच्या क्रमिक पुस्तकामध्ये आहेत, आहे की नाही? आणि मग याचं उत्तर येणार आहे 28,175. 28,175 पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं आज आपण इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा संभाव्य उत्तरे पाहिलेली आहेत. आपापल्या संचानुसार आपली उत्तरे शोधा आणि आपले गुण काढा. आपण थांबूयात. धन्यवाद.